35% ऑफ, 35% ऑफ म्हणजे 35 भागिले 100 गुणिले हा एवढाच ब्लॉक आहे 32 गुणिले 8 भागिले 16 भागिले 4 आणि त्याच्यानंतर हे टक्के आहे गुणिले ऑफ असं आहे. लिहून घेतलं ते एकदा थोडंसं सुसुडीतपणा येण्यासाठी. आता आपण कसं करायचं, फक्त आपण काय करायचं, आता सर्वप्रथम ब्रॅकेटकडे जाऊ. या ठिकाणी बेसिक आहे मित्रा, इथं काय आहे बेसिक आहे. ते बेसिक कसं सॉल्व्ह करायचं बघा. इथं सर्वप्रथम हा एवढा भाग आपण असा लिहून घ्यायचा 32 गुणिले 8 भागिले 16 लिहिला. त्याच्यानंतरचा जो भागाकार असेल, दोन सलग जर भागाकार आले तर दुसऱ्या भागाकाराला उलट सुलट करायचं. कसं उलट करणार, भागिले तो 4 म्हणजे 4/1 असतो, तर आपण लिहायचा गुणिले 1 वर न्यायचा आणि 4 खाली आणायचा 1/4 करायचं. म्हणजे भागिले 4चं गुणिले 1/4 करायचं. म्हणजे लवकर आपल्याला आन्सर निघून जाते. एवढा भाग झालं. आता 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 8 16, 8 1 8, 8 चूक 32. म्हणजे एवढ्या भागाचं सरळ सरळ 4 आलं ना. ओके, 4 आलं. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आहोत, इथे सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. 35 भागिले किती 100 गुणिले हे किती आले तर 4 आले, एवढ्याचे 4 आले. हे टक्केचं चिन्ह आहे, म्हणजे भागिले 100 गुणिले हे 10,000 आला आपल्याला आता आन्सर. या ठिकाणी 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. फक्त उरलं काय तर एवढं. सो 35 चूक 35 गुणिले 4 म्हणजे आन्सर 4 पंचे 20, 2 4 3 12 2 किती 14, 140 हे आपल्याला प्रॉपर आन्सर आलेला आहे. थर्ड ऑप्शन राईट येते. नेक्स्ट 17वा प्रश्न. या ठिकाणी स्क्वेअर रूट मध्ये 841 आहे. आता 841 जर असेल तर ते येते किती तर या ठिकाणी 29. 29चा वर्ग म्हणजे बघा ना, 29चा वर्ग म्हणजे 0 4 81, 9 2 18, 18 2 36, म्हणजेच आपण 1 8 7 14 हा चौला 1 म्हणजेच या ठिकाणी 8 841. 841चं स्क्वेअर रूट तुमच्या पाठ असेल, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुमच्याले वर्ग पाठ पाहिजे 31 पर्यंत, म्हणजे तेवढे स्क्वेअर रूट पाठ होऊन जाते. 841 म्हणजेच येते 29. आता आपण काय करणार की 52 भागिले 100 गुणिले 150 प्लस 15 गुणिले 35 वजा हे किती 29, 29 गुणिले 8 बरोबर व्हॉट. या ठिकाणी हा गुणाकार येतो, हाही गुणाकार येतो आणि हाही गुणाकार येतो. 3 सलग गुणाकाराचे ब्लॉक्स आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. या ठिकाणी 0 कॅन्सल 0 कॅन्सल, 5 2 10, 5 3 15, 2 1 2, 2 2 4, 2 2 4 आणि 2 सकम 12, 24, 24 3 किती होते sin 3 18, 3 सकम 18, 3 2 6 ने किती 7 म्हणजे 78 प्लस या ठिकाणी जो गुणाकार आहे 15 5 75, 7 आले आजचे, 15 3 45 न 7 होतात 52, 525 मायनस 9 8 9 72, 8 9 किती 72, 7 8 2 16, 16 आणि 7 23. आता या ठिकाणी एवढं कॅल्क्युलेट केलं की तुमचा आन्सर आला. या ठिकाणी बघा 8 आणि 5 13, हात चौला 1, 7 आणि 3 किती 10, हात चौला 1, 6 से 3 आले. मायनस 232 म्हणजे प्रॉपर आन्सर. 3तून 2 गेला 1 राहिला, 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा 1 दिला, 6तून 3 गेले 3 राहिले, म्हणजे 371 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 17चं 3 आन्सर येते. 18वा प्रश्न. या ठिकाणी सर्वप्रथम ब्रॅकेट आहे, देन मग 14चा वर्ग आहे आणि अंडर रूट म्हणजेच वर्गमुळामध्ये 961 आहे. 961 जर वर्गमुळामध्ये असेल तर मित्रांनो तिथे लिहायचं 31, कारण 31चा वर्ग होते 961. 14चा वर्ग आहे म्हणून इथे लिहायचं 196. आता बघा हा एवढा ब्लॉक गुणाकार करा, देन हा ब्लॉक गुणाकार करा, देन हा ब्लॉक गुणाकार करा. करणार आपण 9 8 किती 72, 7 आले आजचे, 9 2 18, 18 7 होतात 25.
प्लस 3 चूक किती 12, हातचा 1, 3 15 ने किती 16, प्लस 11 2 22, 2, 11 1 11 आणि 2 किती झाले 13. याची जर बेरीज केली तर ते किती होते 2 2 4 2 6, 3 6 9, 9 1 10 4 14, हा चला 1 2 1 3 आणि 2 5, 546 झाले. बेरीज करून घ्यायची, फास्ट बेरीज करायची, 546 झाले. आता इकडचं सगळेच्या सगळं आलं 546 डिवायडेड बाय आहे. आता इकडचं कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. 196 मायनस 31 प्लस 17, इथे बेरीज केलं वजाबाकी केल्यानंतर इथे येतं 5, 6तून 1 गेला 5 राहिला, 9तून 3 गेला 6 राहिले, 165 झाले, प्लस 17 म्हणजेच या ठिकाणी 7 आणि 5 किती 12, हातचा आला 1, इथं 8 आला आणि इथं 1 आला, 182 होतात त्या ठिकाणी. आता 182 इकडे आले, इकडची साईड 182 ची झाली आणि इकडची साईड झाली 546 भागिले आहे. देअरफॉर 546 भागिले 182. आता बघा ना, सरळ सरळ जर गुणाकार केला 18 3 54, 32 6 म्हणजे डायरेक्टच भाग जाते. 182 182 182 3 किती होतात तर 546 होतात. सो प्रॉपर आन्सर येते 3. करून बघूया. 182 गुणिले 3 म्हणजे 3 2 6, 3 8 24, 2 3 2 किती 5 म्हणजे 546 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो या ठिकाणी 3 आन्सर आला म्हणून ऑप्शन क्रमांक सेकंड राईट आहे, कारण त्याच्यामध्ये 3 आहे. ओके, चला पुढे. या ठिकाणी बघा, मी आधीच तुमच्याला बेसिक या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. आता आपण काय करायचं, याला मांडणी कशी करायची. 720 भागिले 360 केलं असं. मग हा जो आहे याला आपल्याला इन्व्हर्स करावं लागेल, गुणिले 1 भागिले 120 करायचं झालं. याला सुद्धा तसंच करावं लागेल, त्याच्या पुढे जरी किती काय आले ना त्याला सुद्धा तसंच, गुणिले हा होणार आहे 1 भागिले 30 आणि गुणिले हे 18. म्हणजे एवढे जे भाग आहे हे आपण अशा पद्धतीनं कन्व्हर्ट करून घेतले. आता बरोबर आन्सर आहे, कारण की या ठिकाणी मित्रा बेसिक दडलेलं आहे. ओके, आता भाग बघा कसा जाणार. 0 कॅन्सल 0 कॅन्सल. ओके, त्यानंतर या ठिकाणी कसा पण भाग देऊ शकतो आपण. आता 12 10 120, 12 सकम 72 असे म्हणू शकतो आपण. झालं. 3 1 3, 3 2 6 म्हणू शकतो. बे 1 बे, बे 5 10 म्हणू शकतो. 18 1 18 असा भाग जाणार. 18 2 36 म्हणजे इथं 20 म्हणू शकतो. वर फक्त 1 1 1 1 1 1 राहिलेला आहे आणि भागिले 20 5 100 असं राहिलेलं आहे. म्हणजे 1 भागिले 100 असं आन्सर येते. आता मित्रांनो 1 भागिले 100 म्हणजे काय होत असते ते तुम्हाला सांगतो. 1 भागिले 100 म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, हा 0 कॅन्सल झाला की इथे पॉईंट जातो. हा 0 कॅन्सल, हे बघा, हा 0 कॅन्सल झाला की इथे पॉईंट जातो. हा 0 कॅन्सल झाला की इथे पॉईंट जातो. म्हणजे आन्सर येते 0.01. 0.01 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 4th नंबरचं ऑप्शन या ठिकाणी राईट येते. 20वा प्रश्न. इथे सुद्धा तेच ब्लॉक आहे, जे ब्लॉक आपण व्हिज्युअली सॉल्व्ह करू शकतो. कसे बघा, या ठिकाणी कुठे कुठे तर आपण सॉल्व्ह करू शकतो. टक्केचे चिन्ह कट, तर मग हे 2 0 कट आहे की नाही. म्हणजेच हे फक्त गुणाकार करूया. 6 5 30, 3 साइन 7 42 आणि 3 झाले 45, 450 वजा त्याचे 450 झाले. इथे पॉसिबल नाही आहे, पण इथे तरी पॉसिबल आहे. टक्केचे चिन्ह कट झालं, कुठले तरी 2 0 कट केले. आता 20 दोन्ही किती होणार, इथं 40 होणार. इथे झाले 40 अधिक 40. आता इथे किती येते तर ते आपण थोडेसे बाजूला करून घेऊ. 30 भागिले 100 गुणिले 103 झालं. 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल, इथे पॉईंट देऊ. इथचा जर कॅन्सल केला तर पॉईंट जातो. तर 3 गुणिले 10.3, 3 3 किती 9 झालं. 3 3 9, इथे 0 3 0 0 आणि 3 3 9, 3 1 3, मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून 30.9 आले. सो याचं आलं 30.9, 30.9. आता कॅल्क्युलेशन करू. या ठिकाणी 450 मधून 30.9 वजा करू. 450.0 म्हणायचं
आणि 30.9 म्हणायचं. अशी पॉईंटच्या खाली पॉईंट लागले पाहिजे. 0तून 9 गेला, 1 राहिला, हातचा आला 1, कारण की 0तून 9 जात नाही म्हणून 10तून 9 गेले, 1 राहिला. इथे सुद्धा 0तून 1 जात नाही म्हणून 10तून 1 गेले, 9 राहिला, हातचा 1 या ठिकाणी दिला. 5तून 4 गेले, 1 राहिला आणि इथं राहिले 4. 419.1 आहे. झालं 419.1. सो देअरफॉर 419.1 प्लस 40 म्हणजे काय होणार आहे या ठिकाणी? सरळच आन्सर आलं. हे बघा ना, हे आन्सरच आहे डायरेक्ट. कारण की इथे 0 दिला तर इथे 1 येणार, इथे 9 येणार, इथे 5 येणार आणि हे 4 येणार. 459.1 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड आन्सर राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन.